देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर ते एकूण 410 संस्थांच्या अनुषंगाने झालेले आहे. त्या 410 संस्थांच्या अनुषंगाने जी चौकशी झाली त्यामध्ये एकूण ज्या 6 संस्था होत्या त्यामध्ये विश्वासराव नारायण पाटील सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित तेरसवाडीपैकी भोगमवाडी, साकिनाबी मुश्रीफ महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित साके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर, हसन मुश्रीफ सहकारी दूध व्यावसायिक संस्था साके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर, समर्थ साई सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित देवठाणे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, सिद्धिविनायक सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित सिद्धनेरली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर, जय हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित परळी निनाळी तालुका शेवाडी जिल्हा कोल्हापूर. या 6 संस्थांची नोंदणी ज्या तारखेला झालेली नव्हती त्या तारखेंनाच या संस्थांना सभासदत्व देण्यात आलेलं होतं. त्यामुळं जे मूल आईच्या पोटात आहे, म्हणजे ज्याला आपण चाइल्ड इन द वॉर्म ऑफ द मदर, जी संस्था अस्तित्वातच नाही आहे, ज्या संस्थेला संस्था म्हणून अस्तित्व नाही, अशा संस्थांना सभासदत्व देण्याचा हा भीम पराक्रम जो झालेला आहे याबाबत आम्ही आक्षेप उपस्थित केला. या 4 संस्था वगळता उरलेल्या ज्या काही 404 संस्था होत्या त्या संस्थांनी गोकुळ दूध संस्थाच्या संघाच्या पोटनियमानुसार एकूण 50 लिटर दूध पुरवठा 90 दिवसासाठी केलेला नव्हता. तसेच सन 2000च्या शासन निर्णयाप्रमाणे त्यांनी 250 लिटर दुधाचा पुरवठा त्या संस्थांना निबंधकांनी बँकेत खातं उघडल्यास परवानगी दिल्यापासून केलेला नव्हता. अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या. त्या संस्थांना सभासदत्व देण्यासाठी जे ठराव झालेले आहेत त्याच ठरावांना सहकार न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. त्याची चौकशी आता सुरू आहे. त्यामुळं ज्या ठरावानं सदर संस्थांना सभासदत्वाचे अधिकार दिले त्या ठरावांना सदरच्या संस्थांना सभासदत्वाचे कोणतेही हक्क आणि अधिकार प्राप्त होत नाहीत. त्यामुळं होत असलेल्या निवडणुकीमध्ये सदर संस्थांना मतदानाचे अधिकार प्राप्त होत नसल्यामुळं त्यांची नावे पक्की मतदार यादी करत असताना वगळावीत, अशा पद्धतीची मागणी आम्ही आता माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर केलेली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.